मित्रांनो, मिथिला आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण भारतीय राज्यव्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा भारतीय राज्यघटनेचा सरनामा डिस्कस करणार आहोत. या विषयावर किंवा या टॉपिकवर प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीमध्येही आपल्याला प्रश्न दिसतात. ठीक आहे. आता भारतीय राज्यघटनेचा सरनामा जो आहे याला आपण उद्देशिका म्हणतो, याला आपण प्रस्तावना म्हणतो, याला आपण प्रिएम्बल म्हणतो. सो याबद्दल आपण डिस्कस इथे करणार आहोत. घटनेचा सरनामा किंवा घटनेची प्रस्तावना. ठीक आहे. या घटनेच्या प्रस्तावनेचा जो उदय आहे किंवा जी सुरुवात आहे ती कशी झाली याला बघू. राज्यघटनेच्या घटना समितीत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जो उद्देशिका ठराव मांडला यालाच पुढे प्रस्तावना म्हणून स्वीकारण्यात आलं. आता लक्षात घ्या की घटना समितीची जी पहिली बैठक होती, ही घटना समिती याची पहिली बैठक होती ही झाली 9 डिसेंबर 1946 ला. बरोबर आहे. दुसरी बैठक झाली 11 डिसेंबर 1946 आणि तिसरी बैठक जेव्हा झाली ती होती 13 डिसेंबर 1946. सो 13 डिसेंबर 1946 च्या या बैठकीमध्ये घटनेचे उद्देश काय असावेत किंवा आपण राज्यघटना जी निर्मित करत आहोत ती बेसिकली कशासाठी निर्मित करत आहोत याबद्दलचा एक ठराव पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला आणि याला आपण उद्देश ठराव असं म्हणतो. 13 डिसेंबर 1946 पर्यंत जर तुम्ही मागचे सगळे सेशन पाहिले असतील तर तुम्हाला घटना समितीचा जो प्रवास होता तो लक्षात येईल की इथपर्यंत मुस्लिम लीग आणि संस्थानिकांचे जे सदस्य होते यांची भूमिका स्पष्ट नव्हती, ते घटना समितीत येत नव्हते. बरोबर आहे. आणि यामुळे काय झालं की हा ठराव जो आहे यावर लगेचच चर्चा करण्याचं टाळण्यात आलं आणि पुढे जेव्हा चित्र क्लिअर झालं तेव्हा 22 जानेवारी 1947 या दिवशी हा ठराव संमत करण्यात आला. हा ठराव संमत करण्यात आला आणि हा जो ठराव संमत करण्यात आला यालाच म्हटलं गेलं भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना. या उद्देश ठरावामध्ये 8 प्रमुख मुद्दे मांडले होते. या 8 प्रमुख मुद्द्यांमध्ये जे राज्यघटनेची फिलॉसफी आहे त्याचा सारांश जो आहे तो सांगण्यात आला होता. बेसिकली हे सांगण्यात आलं होतं की आपल्याला कशा प्रकारची शासन व्यवस्था निर्माण करायची आहे. सो जर आपण बघितलं तर आपली प्रस्तावना जी आहे ती राज्यघटनेचा सारांश म्हणून ओळखली जाते. आता हे लक्षात घ्या की राज्यघटनेला प्रस्तावना का जोडण्यात आली. ओके, याबद्दल आता चर्चा करूया. इथे आतापर्यंत जे बिंदू तुम्ही बघितले त्यामध्ये तुमचे प्रश्न होते. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 राज्यसेवेचा प्रश्न. दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946 राज्यसेवेचा प्रश्न. प्रश्न काय होता? अध्यक्ष विचारले जातात, जे आपण मागच्या सेशन मध्ये कव्हर केलेले आहे. आणि मग जर तुम्ही 17 फेब्रुवारी 2019 रोजी जी प्रिलिम्सची परीक्षा झाली त्याचा क्वेश्चन पेपर पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन किंवा जो उद्देश ठराव होता याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. 13 डिसेंबर 1946 या मुद्द्यावर प्रश्न विचारला होता. ठीक आहे. आता जर तुम्हाला कधी चर्चेत कोणी हे विचारलं की जर 13 डिसेंबरला हा प्रस्ताव मांडण्यात आला होता किंवा ठराव मांडण्यात आला होता तर तो 22 जानेवारीला का संमत झाला किंवा 22 जानेवारी 1947 पर्यंत आपण काय करत होतो, तर हे लक्षात घ्या की संस्थानिक आणि मुस्लिम लीग यांचे सदस्य उपस्थित नसल्यामुळे किंवा खूप कमी प्रमाणात उपस्थित असल्यामुळे यावर चर्चा करण्याचं टाळलं होतं राज्यघटना समितीने. ठीक आहे. याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर प्रस्तावनेबद्दल काही विशेष बाबी जाणून घ्या. जसं राज्यघटनाची प्रस्तावना ही घटनेला का जोडण्यात आली हा जर प्रश्न मनात असेल तर लक्षात घ्या की दिस वॉज अ कस्टम. ही एक परंपरा होती आणि
या परंपरेनुसार भारताच्या राज्यघटनेला आपण प्रस्तावना जोडली, पहिली गोष्ट. ठीक आहे. अशा प्रकारे जी पहिली जगातली सगळ्यात पहिली राज्यघटना आहे ती आहे अमेरिका. अमेरिकेच्या राज्यघटनेला सगळ्यात पहिले प्रस्तावना जोडण्यात आली होती. आता याच्यावरून असं आपल्याला वाटण्याची संभावना आहे की फक्त घटनेलाच प्रस्तावना जोडण्यात येते, तर असं नाहीये. प्रस्तावना जी आहे ती ऑर्डिनरी लॉ किंवा इतर कायदे जे असतात त्यांनाही जोडली जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल 1919 चा जो भारत शासन अधिनियम होता, 1919 चा जो भारत शासन अधिनियम होता, याला स्वतःची राज्यघटना होती. ठीक आहे. याला स्वतःची प्रस्तावना, याला स्वतःचा सरनामा होता, याला प्रिएम्बल जोडण्यात आलेलं होतं. अशा प्रकारचं प्रिएम्बल जोडलेली जगातली सगळ्यात पहिली राज्यघटना आहे अमेरिका. ठीक आहे. आणि या परंपरेनुसार आपण सुद्धा प्रस्तावनाला राज्यघटनेला प्रस्तावना जोडलेली आपल्याला आढळते. ठीक आहे. आता हा झाला तुमचा एक प्रश्न की जर तुम्हाला 4 ऑप्शन दिले गेले की खालीलपैकी कोणत्या ब्रिटिशकालीन कायद्याला प्रस्तावना जोडली होती, तर उत्तर तुम्हाला इथे मिळालं. हे सांगा की कोणत्या ब्रिटिशकालीन कायद्याला प्रस्तावना जोडली नव्हती. याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. हा एक प्रश्न तुमच्यासाठी आयोग विचारेल किंवा विचारला जाऊ शकतो. हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. यानंतर हे लक्षात घ्या की प्रस्तावनेची जी ओळख आहे किंवा प्रस्तावनेबद्दलची जी व्याख्या आहे ती सगळ्यात चांगली व्याख्या मानली जाते जे N.A. पालखीवाला, जे कायदेतज्ञ, एक एमिनंट ज्युरिस्ट, एक खूप विख्यात कायदेतज्ञ जे आहेत, यांनी N.A. पालखीवाला यांचं नाव होतं, यांनी म्हटलेलं आहे, N.A. पालखीवाला यांनी म्हटलेलं आहे की घटनेचा सरनामा ही राज्यघटनेची ओळख असते. ठीक आहे. यांनी म्हटलेलं आहे की सरनामा राज्यघटनेचा ओळखपत्र असं यांनी इथे संबोधलेलं आहे. म्हणजे हा जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की कोणी म्हटलेलं आहे की सरनामा ही राज्यघटनेची ओळखपत्र आहे, तर हे यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा की पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय म्हटलं, त्यांनी म्हटलं की जर तुम्हाला घटनेचा सारांश समजून घ्यायचा असेल, घटनेचं दर्शन, फिलॉसफी समजून घ्यायची असेल, तर तुम्ही प्रस्तावनेला बघा. ठीक आहे. हे जे उद्गार आहेत याला सुद्धा लक्षात ठेवा, हे तुमच्या एक्झामचे पार्ट असतात. ठीक आहे. आता याच्या पुढे जायच्या अगोदर एकदा मी तुमच्यासाठी राज्यघटनेचा सरनामा जो आहे हा वाचून दाखवत आहे. जर होऊ शकेल तर हार्ड कॉपी थ्रू आउट द सेशन तुमच्याकडे ठेवा, नसेल तर त्याची सॉफ्ट कॉपी आणून सॉफ्ट कॉपी डाउनलोड करून किंवा इंटरनेटवर गुगलवर सर्च करून समोर ठेवा. मी राज्यघटनेचा सरनामा वाचायला सुरुवात करत आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. सो अशा या सरनाम्याच्या माध्यमातून आपल्याला काही विशेष गोष्टींची ओळख होते. फॉर एक्झाम्पल, राज्यघटनेचे जे अधिकाराचे स्रोत आहेत, सोर्स ऑफ पॉवर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, हे आपल्याला प्रिएम्बल मधून कळतं. याच्याच बरोबर राज्यघटनेचे जे उद्देश आहे हे देखील आपल्याला इथून कळतं. आणि महत्वाचं म्हणजे भारतीय देश, आपला जो भारत देश आहे,
याची जी शासन व्यवस्था आहे त्याचं स्वरूप कसं आहे हे देखील आपल्याला याच्यातूनच कळतं. याच्या पुढे जर बघितलं तर राज्यघटनेला अंगीकृत करणारी जी तारीख आहे, जी दिनांक आहे, ती देखील याच्यात नमूद केलेली आपल्याला आढळते. आता इथे हा एक प्रश्न लक्षात ठेवा की भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये किती तारखांचा उल्लेख झालेला आहे. एकच तारखेचा उल्लेख झालेला आहे, याला लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबर 1949 ही एकच तारीख आहे जी राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये उल्लेखलेली आपल्याला आढळते. यानंतर जर आपण बघितलं तर भारतीय सरनाम्याच्या माध्यमातून आपल्याला काही विशेष संज्ञा मिळतात आणि मग या संज्ञांवर आता आपण चर्चा करायला सुरुवात करूया. बघा, प्रस्तावना वाचताना आपण म्हटलं की त्याची सगळ्यात पहिली लाईन जी होती ती होती आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. आणि आम्ही भारताचे लोक हे हा जो शब्द आहे तो काय करतोय, हा राज्यघटनेच्या अधिकाराचे किंवा शक्तीचे स्त्रोत दर्शवतो. हे लक्षात घ्या की आम्ही भारताचे लोक, याच्यावरून काय कळतंय की भारताची जी शासन व्यवस्था असेल ती कशी असेल, लोकांच्या द्वारे चालवली जाईल. याचा जो स्त्रोत आहे, अधिकाराचा जो स्त्रोत आहे तो आहे लोक. आणि हे का करण्यात आलेलं आहे, हे याच्यासाठी करण्यात आलेलं आहे की जर भारताची जी शासन व्यवस्था आहे ती टोटॅलिटेरियन झाली, टोटॅलिटेरियन म्हणजे काय, निरंकुश शासन व्यवस्था जर निर्माण झाली तर त्याला अंकुश लावण्यासाठी या लोकांच्या हातात अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि मग यांच्याकडे साधन कुठलं दिलेलं आहे, यांना साधन दिलेलं आहे निवडणुका. आणि मग या सोर्सला किंवा या बाबीला से अनटच्ड किंवा कोणत्याही प्रकारचं यात संकट येऊ नये म्हणून निवडणूक आयोग जो आहे हा कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. आलं लक्षात. इलेक्शन कमिशनचं वर्णन कॉन्स्टिट्यूशन मध्ये केलेलं आहे. एक स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना इथे आपल्याला केलेली दिसते. हे आहे आम्ही भारताचे लोक. ठीक आहे. आता आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. ठीक आहे. यांनी म्हटलेलं आहे की आम्ही भारताचे लोक काय करणार आहोत, भारताचे एक सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय, सोवॅरिन. सोवॅरिन किंवा संप्रभू. बघा, याला काही शब्द, काही समानार्थी शब्द आपण इथे देऊया. सोवॅरिनिटी, संप्रभुता. याचा अर्थ काय असतो, याचा खूप जास्त गोंधळ न घालता सरळ सरळ अर्थ असतो पॉवरफुल. भारताचे एक पॉवरफुल शासन निर्माण करण्याचं किंवा एक पॉवरफुल शासन व्यवस्था घडवण्याचं आम्ही काम करतो. आता सोवॅरिनिटीचा काय अर्थ आहे, याचा अर्थ असा आहे की भारत एक स्वतंत्र देश आहे आणि निर्णय घेताना, विदेशी मुद्दे हाताळताना किंवा आंतरिक मुद्दे हाताळताना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आम्ही सहन करणार नाही. हे इथे नमूद केलेलं आपल्याला आढळतं. ही आहे भारताची सार्वभौमता, सोवॅरिनिटी. आलं लक्षात. ही सार्वभौमता आपल्याला कधी मिळाली होती, ही सार्वभौमता आपल्याला मिळाली होती 15 ऑगस्ट 1947 रोजी. ठीक आहे. आता इथे एक सरळ प्रश्न तुम्हाला विचारते की भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी का मिळालं होतं. थोडासा होमवर्क करा आणि विचार करा. कारण तुम्हाला आठवत असेल की 26 जानेवारी आपण डेट जी होती ती कराची अधिवेशन पासून साजरी करत होतो की आम्ही दरवर्षी 26 जानेवारीला भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करू असं पंडित जवाहरलाल नेहरूंनी ठरवलं होतं. आणि मग पुढे जेव्हा आपण 26 जानेवारीची डिमांड केली तेव्हा आपल्याला 26 जानेवारीला स्वातंत्र्य मिळालं नाही, 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालं. आणि ते का मिळालं हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. एकदा होमवर्क करण्याचा प्रयत्न करा, थोडंसं काम करा. ठीक आहे. यानंतर मग बघितलं तर सार्वभौम नंतर आपल्याला शब्द मिळतो आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, नंतर समाजवादी. या शब्दाबद्दल हे लक्षात ठेवा की ओरिजिनली प्रस्तावनेमध्ये, सरनाम्यामध्ये हा शब्द नव्हता. समाजवादी हा जो शब्द आहे हा शब्द
42वी घटना दुरुस्ती 1976, 42nd घटना दुरुस्ती 1976 रोजी इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. हा शब्द नंतर ऍड करण्यात आलेला आहे. आता समाजवादी या शब्दाचा अर्थ काय असतो? समाजवादी या शब्दाचा अर्थ असतो बघा, आता हे लक्षात घ्या की भारतीय घटनेची निर्माण करण्यासाठी जी घटना समिती स्थापित करण्यात आली होती, यात उदारवादी विचारधारेचे लोक होते, समाजवादी विचारधारांचे लोकही होते आणि गांधीवादी विचारधारांचे लोक देखील होते. समाजवादी विचारधारांचे जे नेतृत्व होतं ते होतं पंडित जवाहरलाल नेहरू, आणि यांनी भारताला एक समाजवादी राज्य निर्माण करण्याचा निश्चय जरी केला असला तरी त्यांनी हा शब्द इथे ऍड केला नव्हता. ठीक आहे. केशवानंद भारती केसच्या निर्णयानंतर, आता केशवानंद भारती केस काय आहे, तुमची बेरुबारी केस काय आहे, किंवा LIC वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस काय आहे, हे आपण पुढे पाहणारच आहोत. ओके, पण सध्या हे लक्षात घ्या की एक खूप मोठा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला, आणि सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा हे म्हटलं की भारताच्या राज्यघटनेची घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार पार्लिमेंटकडे आहे, हे यानंतर इंदिरा गांधी सरकार त्यावेळेला होती आणि त्यांनी काय केलं, ही घटना दुरुस्ती केलेली आपल्याला आढळते. समाजवादी या शब्दाचा अर्थ असा आहे की आर्थिक विषमता कमी करायची, समाजात न्याय, जस्ट सोसायटी, वेलफेअर ऑफ द नेशन, समान प्रकारची सोसायटी स्थापन करण्याचा प्रयत्न करायचा किंवा समाज कल्याणकारी राज्य बनवण्याचा प्रयत्न करायचा, ही आहे समाजवादी सोसायटी. याचा अर्थ काय की डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस, अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, जी नैसर्गिक साधनं आहेत किंवा जी साधनं अवेलेबल आहेत त्यांचं इक्वल डिस्ट्रीब्युशन व्हावं, यासाठी राज्य किंवा शासन व्यवस्था सतत प्रयत्नशील असेल, हे आहे समाजवादी. ठीक आहे. यानंतर जो दुसरा शब्द आहे तो आहे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष हे सेक्युलरिझम हा शब्द देखील 42वी घटना दुरुस्ती 1976 च्या माध्यमातून जोडण्यात आलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे नक्की काय, तर धर्मनिरपेक्षता किंवा धर्मनिरपेक्ष हे जे तत्व आहे याचा अर्थ असा असतो की शासन व्यवस्था कोणत्याही धर्माला राज्याश्रय देणार नाही. इंडियन गव्हर्नमेंट और इंडियन गव्हर्नमेंट सिस्टम, द स्टेट विल नॉट पेट्रोनाइज एनी काइंड ऑफ रिलीजन. मग याचा अर्थ आता ब्रॉडली याला आपण बघितलं तर जी भारताची राज्यघटना आहे त्याच्यात आपण आर्टिकल 25 पासून आर्टिकल 28 पर्यंत धार्मिक स्वातंत्र्याचे काही जे अधिकार आहेत ते रिझर्व किंवा सिक्युअर केलेले आपल्याला दिसतात, संरक्षित केलेले आपल्याला दिसतात. याचा अर्थ असा आहे की शासन व्यवस्था जरी राजनीतिक, आर्थिक, सांस्कृतिक निर्णयांमध्ये धर्म किंवा धर्माच्या कोणत्याही आचरणाचा आधार घेणार नाही, पण धर्म, एखाद्या धर्माला मानायचं की एखाद्या धर्माला नाही मानायचं हे पूर्णतः व्यक्तिगत मुद्दा असेल, हे व्यक्तीचे स्वतःचे स्वातंत्र्य असेल, हे आहे धर्मनिरपेक्ष. ठीक आहे. अशा प्रकारे जर आपण बघितलं तर भारताचा जो धर्मनिरपेक्षता आहे हा सकारात्मक धर्मनिरपेक्षता आहे, जेव्हा की पाश्चात्य मॉडेल आपण बघितलं तर आपल्याला तिथे नकारात्मक धर्मनिरपेक्षता बघायला मिळते. आता याचा काय अर्थ आहे हे आपण जेव्हा फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क सुरू करू तेव्हा पाहणारच आहोत. ठीक आहे. धर्मनिरपेक्षता हा शब्द देखील 42वी घटना दुरुस्ती 1976 रोजी ऍड करण्यात आला. अशा प्रकारचे 3 शब्द ऍड करण्यात आले होते, एक समाजवादी, एक धर्मनिरपेक्ष आणि तिसरा होता एकात्मता, इंटिग्रिटी. हे सुद्धा यांनी ऍड केलं होतं. ठीक आहे. सो धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ हा आहे की धर्म हा व्यक्तीचा पर्सनल मुद्दा असेल, वैयक्तिक मुद्दा असेल, शासन व्यवस्थेचा कुठलाही धर्म नसेल किंवा कोणत्याही धर्माला राज्याश्रय भारतात मिळणार नाही. ठीक आहे. हा धर्मनिरपेक्ष. यानंतर तिसरा जो शब्द आहे तो ऍड केला गेलेला आहे लोकशाही. भारताची शासन व्यवस्था जी असेल ती कशी असणार आहे, लोकशाही. आता लोकशाहीचा काय अर्थ आहे, लोकशाहीचा अर्थ आहे प्रातिनिधिक शासन व्यवस्थेमध्ये आपण जगतोय. ठीक आहे. भारताची जी लोकशाही आहे ही अप्रत्यक्ष पद्धतीची लोकशाही आहे. मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही. ठीक आहे. आणि या अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये भारत
किंवा भारताची जनता प्रतिनिधींना निवडून देते आणि मग या प्रतिनिधींना निरंकुश न व्हावे आणि जनतेच्या हातात शासन व्यवस्थेचे पूर्ण अधिकार राहावेत याच्यासाठी काय केलेलं आहे, निवडणुकांचं प्रचलन आपण केलेलं आहे, जे आता तुम्हाला सांगितलं. अशा प्रकारे आपण लोकशाही राज्य स्थापन करण्याबद्दल चर्चा इथे करतोय. यानंतर मग गणराज्य. आता गणराज्याचा काय अर्थ आहे? गणराज्याचा अर्थ असा आहे की जर आपण जगातल्या सगळ्या व्यवस्थेला पाहिलं, ऑल द वर्ल्ड, जेव्हा समाज स्थापित व्हायला सुरू झाला किंवा सभ्यतांची सुरुवात झाली तेव्हा आपल्याला असं दिसलं की ज्या सभ्यता आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिले सर्वमान्य सभ्यतांचं जे युग बेसिकली सुरू झालं ते राजतंत्र होतं, मोनार्की. बरोबर आहे. राजतंत्रामध्ये काय होत होतं? राजाचा मुलगा राजा, हेरिडेटरी, अनुवांशिक. ठीक आहे. त्यानंतर मग आली ऑटोक्रेसी. ऑटोक्रेसी किंवा काही लोक मिळून खूप मोठ्या प्रजेवर राज्य करतील अशा प्रकारची व्यवस्था सुरू झाली. ठीक आहे. याला कबिला सिस्टम असं आपण म्हणतो. आणि मग आपण बघितलं की सगळ्या जगाने हळूहळू आता याकडे सगळ्या जगाने किंवा जगातल्या सगळ्या शासन व्यवस्थांनी आता याकडे पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे की आपली शासन व्यवस्था किंवा देशांची शासन व्यवस्था जी आहे ती अनुवांशिक पद्धतीची न होता, म्हणजे राजाचा मुलगा राजा असं नाही होणार, तर प्रतिनिधी जी जनता निवडून देईल किंवा ज्यामध्ये क्वालिटी असेल लिडरशिपची त्याला नेता किंवा नेतृत्व सोपवण्याचा पद्धत इथे आता सुरू झालेलं आहे. ही आहे गणराज्य पद्धत. गणराज्याचा एकदम सिंपलचा अर्थ हा आहे की शासन व्यवस्था अनुवांशिक पद्धतीची होणार नाही. हेरिडेटरी गव्हर्नमेंट विल नॉट बी अलाउड. ओके. आणि मग याला म्हटलं जातं लोकशाही गणराज्य. एक प्रश्न तुमच्यासाठी, जपानमध्ये जो खूप मोठा प्रगत देश आहे, मोनार्की आहे की लोकतंत्र आहे? बघा बरं. आणि आता याच्याच बरोबर जर आता लॉकडाऊन मध्ये तसंही तुम्ही घरी बसून खूप अभ्यास करतच आहात हा ना, सो अजून थोडासा होमवर्क इथे घ्या की पूर्ण जगात किती देश लोकतांत्रिक देश आहेत, किती देश मोनार्क आहेत, अजूनही तिथे राजतंत्र आहे याचा शोध लावण्याचा प्रयत्न करा, जनरल नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो लोकशाही गणराज्य. यानंतर मग जर तुम्ही पुढे पाहिलं तर यांनी म्हटलं की लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास, आता सर्व नागरिकास काय केलेलं आहे? सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. ठीक आहे. यांनी म्हटलंय सामाजिक, आर्थिक, राजकीय या तिन्ही प्रकारचे न्याय आपल्याला इथे द्यायचे आहेत. ओके. सो पहिली गोष्ट तर हे लक्षात घ्या की न्याय म्हणजे काय. न्याय म्हणजे हे की कोणाबरोबरही अन्याय होता कामा नये. अन्याय होता कामा नये म्हणजे काय की मुख्य धारेच्या मागे कोणी राहायला नको, म्हणजे कोणीही जी विकासाची मुख्य धारा आहे त्याच्यापासून वंचित राहता कामा नये, याचा अर्थ आहे न्याय. पहिले हे लक्षात घ्या. ठीक आहे. नो बडी ऑफ द सोसायटी शॅल रिमेन आउट ऑफ मेन स्ट्रीम ऑफ डेव्हलपमेंट. दिस इज कॉल्ड एज जस्टिस. आणि हे जे तत्व आहे सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, हे तत्व आपण रशियन क्रांती मधून घेतलेलं आहे. सो वी हॅव बॉरोड दिस प्रिन्सिपल फ्रॉम रशियन रिव्हॉल्युशन. ओके. यामध्ये हे लक्षात घ्या सामाजिक न्याय म्हणजे काय. आता तुम्हाला म्हटलं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं होतं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की लोकशाही जर आपल्याला सक्सेसफुल करायची असेल, घटना समितीमध्ये ही चर्चा सुरू आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यांनी म्हटलं होतं की जर लोकशाही आपल्याला सक्सेसफुल करायची असेल तर आपल्याला सामाजिक न्याय घडवून आणला पाहिजे किंवा सामाजिक न्यायाचं तत्व जे आहे हे सर्वोपरी असेल. हे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. यामध्ये ऍड करताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं होतं की फक्त सामाजिक न्यायच नाही तर आर्थिक न्याय सुद्धा लोकशाहीचं महत्वाचं तत्व असेल. ठीक आहे. अशा प्रकारे सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय ही दोन तत्व इथे महत्वाची ठरली. आता सामाजिक न्याय म्हणजे काय. सामाजिक न्याय म्हणजे हे की दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य धारेत शामिल करणे.
सामाजिक न्यायाचा सरळ अर्थ असा आहे की जे दुर्बल घटक आहेत त्यांना विकासाच्या मुख्य धारेत सामील करणे म्हणजे सामाजिक न्याय हे तत्व इथे आपण पाळतो. ठीक आहे. आणि याच्यासाठी मग तुम्ही काय बघता की अच्छा दुर्बल घटक म्हणजे कोण? दुर्बल घटक म्हणजे अपंग, जे दिव्यांग आहेत, बरोबर आहे. त्यानंतर वृद्ध, त्यानंतर डिप्रेस्ड क्लासेस, जे असे पिढी दर पिढी ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, समाजातले जे वंचित वर्ग आहेत ते, महिला आणि लहान मुलं. आणि मग तुम्ही काय बघता की जे भारतीय शासन व्यवस्था आहे ती योजना निर्मिती करत असते. आणि मग योजनांमध्ये कोण कोण येतं तुम्ही पाहता, सुकन्या समृद्धी योजना, उज्ज्वला योजना किंवा वृद्ध पेन्शन योजना येतात. अशा प्रकारच्या ज्या योजना येतात त्या सामाजिक न्याय स्थापित करण्यासाठी येत असतात. आलं लक्षात. त्यानंतर मग आर्थिक न्याय. आता आर्थिक न्यायाचा काय अर्थ आहे? आर्थिक न्यायाचा अर्थ असा आहे की जे समाजातले रिसोर्सेस आहेत, जी संसाधन आहेत, त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे. मग तुम्ही पाहता की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, जी आपली राज्य धोरणाची नीती निर्देशक तत्व आहेत किंवा मार्गदर्शक तत्व आहेत, यामध्ये आपण पाहतो की आर्थिक विषमता कमी करणं ही शासन व्यवस्थेची जबाबदारी असेल, बरोबर आहे. इक्वल पे फॉर इक्वल वर्क है ना. यानंतर संसाधनांची जे डिस्ट्रीब्युशन आहे किंवा संसाधनांची जी वाटणी आहे, भागीदारी आहे, ती आपल्याला इकडे न्याय झाली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह राज्यघटनेत केलेला इकडे आढळतो. हा आहे आर्थिक न्याय. आणि मग राजकीय न्याय म्हणजे नक्की काय? राजकीय न्याय म्हणजे हे की राज्य व्यवस्थेच्या किंवा शासन व्यवस्थेच्या ज्या नीती असतात किंवा नीती निर्माण प्रक्रिया आहे, त्या नीती निर्माण प्रक्रियेमध्ये कोणालाही त्याच्या पृष्ठभूमी किंवा त्याचा जो जात आहे, धर्म आहे, लिंग आहे, पंथ आहे, एज्युकेशन आहे, याच्या आधारावर कोणत्याच प्रकारची विषमता त्याच्याबरोबर करू नये किंवा त्याला वंचित करू नये. आलं लक्षात. त्याच्याचबरोबर प्रेशर ग्रुप्स क्रिएट करणं. आता प्रेशर ग्रुप्स कोण असतात? त्यांना विसल ब्लोअर म्हणतात. विसल ब्लोअर म्हणजे काय की जे तुम्ही हल्ली पाहताय की वेगवेगळ्या शासनांकडून योजना येत आहेत आणि मग यावर मीम तयार होतात. शासनाला क्रिटिसाइज करून शासनाची तत्व लोककल्याणकारी मार्गाकडे वळवणे याला म्हटलं जातं प्रेशर ग्रुप. यामध्ये मीडिया प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. आलं लक्षात. याच्याच बरोबर मतदानाचा अधिकार. मतदानाचा अधिकार मध्ये आपण बघितलं की सार्वभौम वयस्क मताधिकार भारतातल्या नागरिकांना मिळालेला आपल्याला दिसतो. आलं लक्षात. सो दिस इज व्हॉट राजकीय न्याय. सो राजकीय न्याय, आर्थिक न्याय, सामाजिक न्याय ही धोरणं जी आहेत ती रशियन क्रांतीकडून जरी घेतली असली तरीही भारतीय जनतेसाठी कल्याणकारी शासन व्यवस्था स्थापित करणे हे याचं मुख्य उद्देश आहे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात. आणि यामध्ये जो भारताचा एक खूप डायव्हर्स सोसायटी आहे, विविधतेने नटलेला भारत. आता विविधता म्हणजे फक्त धार्मिक विविधता आहे का? नाही. आपल्याकडे खूप वेगवेगळ्या विचारधारांचे लोक आहेत, वेगवेगळ्या असे ऐतिहासिक पृष्ठभूमी असलेली लोक आहेत, अशी लोक आहेत ज्यांच्या पिढ्या दर पिढ्या सप्रेस्ड केलेल्या आहेत अपर क्लासेसने, है ना. या सगळ्यांना मुख्य धारेत सामील करायचंय, विकासाच्या मुख्य धारेत सामील करायचंय आणि मग आपल्याला एका जस्ट सोसायटीचं निर्माण करायचंय किंवा कल्याणकारी समाजाचं निर्माण करायचं आहे. हे आहे आपल्या राज्यघटनेचं उद्दिष्ट. त्यानंतर जर पुढे आला तर तुम्हाला म्हटलंय की काही स्वातंत्र्य जे आहेत यांचा उल्लेख इथे केलेला दिसतो. यामध्ये स्वातंत्र्यांमध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचा स्वातंत्र्य. बघा, काही स्वातंत्र्य जी आहेत ही प्रस्तावनेमध्ये निश्चित केलेली आपल्याला आढळतात. यात सगळ्यात पहिले यांनी दिलेलं आहे विचार आणि अभिव्यक्तीची स्वतंत्रता. विचार आणि अभिव्यक्तीची स्वतंत्रता. यानंतर म्हटलेलं आहे विश्वास, श्रद्धा आणि उपासना. यांची स्वतंत्रता, यांचं स्वातंत्र्य बेसिकली आपल्याला इथे मिळालेलं आहे. आणि हे लक्षात घ्या की ही जी स्वातंत्र्य आहेत हे फ्रेंच रिव्हॉल्युशन, फ्रान्सिसी राज्यक्रांतीकडून आपण हे स्वातंत्र्याचं, त्याच्याचबरोबर बंधुतेचं, जे फ्रॅटर्निटी अँड लिबर्टी हे जे कॉन्सेप्ट्स आहेत, हे जे प्रिन्सिपल्स आहेत, हे फ्रान्सिसी राज्यक्रांतीकडून आपण घेतलेले आहेत. हे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे. ठीक आहे. आता ही स्वातंत्र्य जी आहेत ही फक्त प्रस्तावनेमध्येच नाही तर
फंडामेंटल राईट म्हणजे घटनेचा जो भाग 3 आहे याच्या आर्टिकल 19 मध्ये ए पासून एफ पर्यंत यांनी दिलेली आहे. बरोबर आहे. आता यात काय काय बदल झाले हे आपण तिथे पाहूया. जेव्हा मूल अधिकारांचं डिस्कशन करू तेव्हा आपण बघणारच आहोत. सध्या हे लक्षात घ्या की घटनाचे जे भाग 3 आहेत ज्यामध्ये मूलभूत हक्क यांचं समावेशन झालेलं आहे. या मूलभूत हक्कांच्या वर्णनामध्ये 19 आर्टिकल 19 चे एबीसीडी जे आहेत यात 6 स्वातंत्र्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि मग इथे पुन्हा एकदा लक्षात घ्या की कोणताही देश लोकतंत्रात्मक आहे की नाही हे त्याच्या एका विशिष्ट स्वरूपावरून आपल्याला समजतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इनिशियल सेशन्स मध्ये मी सांगितलं होतं की चायना क्लेम दॅट चायना नेहमी हे म्हणतो की आम्ही लोकतंत्रात्मक देश आहे, पण चीनमध्ये विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे का? नाही. त्यांच्याकडे न्यूट्रल ब्युरोक्रेसी बघायला मिळत नाही. त्यांच्याकडे मल्टी पार्टी सिस्टम नाही मिळणार. भारतामध्ये विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही आपल्या शासन व्यवस्थेला क्रिटिसाइज करू शकता. हे स्वातंत्र्य भारताला मिळालेलं आहे, भारताच्या जनतेला मिळालेलं आहे. बरोबर आहे. तुम्हाला बोलण्याचा तुमचे विचार अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, स्वातंत्र्य मिळालेलं आहे. इथे हे स्वातंत्र्य क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य देखील मिळालेलं आहे. याचा अर्थ हा की आत्ताच जे आपण धर्मनिरपेक्षता हा शब्द बघितला, हा धर्मनिरपेक्षता शब्द भारताच्या राज्यघटनेत 2 वेळा आलेला आपल्याला आढळतो. ठीक आहे. आता 2 वेळा कुठे कुठे आला? एकदा आला राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये, सरनाम्यामध्ये, आणि दुसऱ्यांदा आला आर्टिकल 25A मध्ये. 25A मध्ये हे म्हटलं गेलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती जो आहे, आर्टिकल 25 हे म्हणतो की एखाद्या व्यक्तीला धर्माला मानायचं की नाही मानायचं हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. म्हणजे फक्त मानायचंच हे स्वातंत्र्य नाही, तर कोणाला जर पाहिजे असेल की मला देव मानायचंच नाहीये, धर्म मानायचाच नाहीये, धर्माची तत्व मानायचीच नाहीये, तर याच्यासाठी सुद्धा तुम्ही स्वातंत्र्य आहात. याच्यासाठी सुद्धा तुम्ही स्वतंत्र आहात. बघा, आपली राज्यघटना जी आहे ही मल्टी डायमेन्शनल आहे, हे मी नेहमी तुम्हाला म्हणत असते. सो दिस इज व्हॉट, बहुआयामी अशा प्रकारची आपली राज्यघटना आहे, ज्यामध्ये हे म्हटलेलं आहे की इफ एनी पर्सन वॉन्टेड टू बी थीस्ट or wanted to be atheist, it will be his individual decision. हे त्याचं वैयक्तिक मत असेल. विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य आपल्याला इथे दिलेलं आहे. आणि जर धार्मिक स्वातंत्र्यांबद्दल म्हटलं तर आर्टिकल 25 to 28 25 ते 28 मध्ये यांनी हे डिस्कशन केलेलं आहे की कशा प्रकारची स्वातंत्र्य बेसिकली तुम्हाला मिळालेली. ठीक आहे. यानंतर जर आपण पुढे बघितलं तर दर्जाची व संधीची समानता आपल्याला मिळालेली. दर्जाची आणि संधीची समानतेचा काय अर्थ आहे की राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी जर शासन व्यवस्था तर प्रयत्न करेलच, पण प्रत्येक व्यक्तीला देखील त्याचा वैयक्तिक जीवनमानाचा दर्जा उंचावण्याचा अधिकार आहे. त्याच्याचबरोबर गव्हर्नमेंट एक्झाम्स किंवा गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटीज ज्या असतील यामध्ये मतदानाचा हक्क तर आहेच, मतदान लढवण्याचा हक्क सुद्धा आहे. आलं लक्षात? निवडणुका लढवण्याचा हक्क सुद्धा आहे. अशा प्रकारचे हक्क हिरावून घेता येणार नाहीत. दर्जा आणि संधीची समानता. ठीक आहे. यानंतर पुढे बघितलं तर यांनी म्हटलंय सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, याला आपण डिस्कस केलं. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य. यानंतर दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता. बघा इकडे काय म्हटलंय त्यांनी, डिग्निटी ऑफ पर्सन, व्यक्तीची प्रतिष्ठा, यामध्ये जीवनाचा अधिकार सामील होतोय की प्रत्येक व्यक्तीला डिग्निफाईड लाईफ देण्याबद्दलची चर्चा आपल्या प्रस्तावनेमध्ये, आपल्या सरनाम्यामध्ये झालेली आपल्याला आढळते. आलं लक्षात? डिग्निटी म्हणजे प्रतिष्ठापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार. याचा अर्थ असा की कोणत्याही व्यक्तीला धर्माच्या किंवा जातीच्या आधारावर तुम्ही अप्रतिष्ठित पद्धतीची वागणूक देऊ शकत नाही, अमानवीय पद्धतीची वागणूक देऊ शकत नाही, याला राज्य विरोध करेल अशा प्रकारे इथे सांगितलेलं आहे. त्याच्याचबरोबर यांनी म्हटलेलं आहे राष्ट्राची एकता आणि एकात्मता. राष्ट्राची एकता
आणि एकात्मता. आता हे दोन शब्द आहेत, हे आहे युनिटी आणि हे आहे इंटिग्रिटी. युनिटी आणि इंटिग्रिटीचा काय अर्थ आहे बघा. युनिटी म्हणजे हे की भारतातल्या जनतेने एकत्रित राहावं, एकतेमध्ये राहावं. याचा अर्थ असा की आपसात कलह निर्माण करू नये कोणत्याच आधारावर, धार्मिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक विचारधारांच्या आधारावर कोणत्याच प्रकारचा कलह निर्माण होऊ नये यासाठी शासन व्यवस्था तर जबाबदार आहेच, पण त्याच्याच बरोबर भारतीय जनता सुद्धा जबाबदार आहे. ठीक आहे. आणि इंटिग्रिटी म्हणजे काय, अखंडता. भारताची अखंडता शाबूत ठेवण्यासाठी किंवा भारताचे कोणत्याच परिस्थितीत तुकडे होऊ नयेत. आपली जी राज्य आहेत, आपण फेडरलिझम बघितलं, क्वाझी फेडरलिझम, परिसंघीय प्रणाली किंवा अर्धसांघिक प्रणाली जी आपली आहे, क्वाझी फेडरलिझमची जी व्यवस्था आहे, यामध्ये आपण पाहिलं की राज्य स्वतंत्र आहेत, ऑटोनॉमस आहेत, पण स्ट्रॉंग नाहीत. भारताच्या केंद्रापासून विलग होऊन ते कधीच जाऊ शकणार नाहीत. अशा प्रकारे यांनी इथे इंटिग्रिटी, एकात्मतेचा प्रिन्सिपल ठेवलेला आहे. सो दिस इज व्हॉट, एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. सो फ्रॅटर्निटी. आणि इथे काय म्हटलेलं आहे की भारतातले जितके लोक आहेत त्यांनी बंधुतापूर्ण वातावरण, फ्रॅटर्निटी हा कन्सेप्ट फ्रान्स कडून घेतलेला आहे. आताच तुम्हाला म्हटलं फ्रेंच रिव्हॉल्युशन मधून आपण हे घेतलेलं आहे. सो बंधुता म्हणजे हे की भारतात सर्व धर्माची, सर्व विचारधारांची, सर्व परंपरांची, सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या पृष्ठभूमीची लोक जरी राहत असली तरी विविधतेत एकता हे जे आपलं वैशिष्ट्य आहे याला आपल्याला सतत ठेवायचं आहे किंवा सतत सुदृढ ठेवण्याचं अपील भारताच्या राज्यघटनेची सरनामा इकडे करताना आपल्याला दिसतो. ठीक आहे. यानंतर म्हटलंय की प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून, कोण करताय हा निर्धार, आम्ही भारताची लोक, आम्ही भारताची जनता. म्हणजे हे आपण वचन देत आहोत. आलं लक्षात. यानंतर हे म्हटलेलं आहे आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949, जसं तुम्हाला सांगितलं की एकाच दिनांकाची नोंद भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये, सरनाम्यामध्ये झालेली आहे. 26 नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1949 is the only date that has been mentioned in your preamble. आलं लक्षात. यानंतर रोजी याद्वारे हे संविधान, आता इथे यांनी काय म्हटलंय बघा, स्वीकृत, अंगीकृत, स्वीकृत करत आहोत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. ठीक आहे. यांनी म्हटलंय की स्वीकृत करत आहोत, अधिनियमित करत आहोत आणि स्वतःप्रत अर्पण करत आहोत. आता याचा काय अर्थ आहे, याचा अर्थ आहे पहिली गोष्ट तर हे की ही भारताची राज्यघटना आम्हाला कोणी दिलेली नाही, ही आम्ही स्वतःहून एक्सेप्ट केलेली आहे. पहिली गोष्ट. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की आउटर फोर्सनी, बाहेरच्या ताकदनी, बाह्य शक्तीने जर एखादी गोष्ट तुमच्यावर लादली गेली तर ती सक्सेसफुल होण्याचे चान्सेस कमी असतात. जर तुम्ही मनाने एखाद्या गोष्टीला स्वीकारलं तर ते जास्त सक्सेसफुल होतं. ही आहे स्वीकृत. आलं लक्षात. त्यानंतर यांनी म्हटलंय अधिनियमित. अधिनियमित म्हणजे काय, एनेक्टमेंट. एनेक्टमेंट म्हणजे जेव्हा एखादा प्रस्ताव, एखादं बिल ऍक्ट बनतो किंवा एखादा प्रस्ताव अधिनियम बनतो, कायदा बनतो, याचा अर्थ काय, राष्ट्रपतींची सिग्नेचर होते. सो राज्यघटना हा एक बिल होतं आणि याला लॉचं रूपांतर दिलंय, ऍक्टचं रूपांतर दिलंय 26 नोव्हेंबर 1949 रोजी. दिस इज व्हॉट, एनेक्टमेंट. येते का लक्षात. आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याला आपण फंडामेंटल लॉ, आपली जी राज्यघटना आहे याला आपण मूळ कायदा म्हणतो. हे कायदा हा जो शब्द आहे, एखादं बिल, कायदा कधी बनतो, जेव्हा त्यावर राष्ट्रपतींची सिग्नेचर होते, जेव्हा तो अधिनियमित होतो. लक्षात येत आहे. सो हा ठराव मंजूर करून अधिनियमित करण्यात आलेला आहे, याचा कायदा बनवण्यात आलेला आहे. हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी झालेलं आहे. हे आहे अधिनियमित. आणि मग स्वतःप्रत अर्पण, आपण अडॉप्ट करत आहोत याला. अडॉप्ट करत आहोत म्हणजे काय, अगेन आउटर फोर्सनी आपल्याला कोणीही ही राज्यघटना दिलेली नाहीये, याला आपण स्वतः स्वीकार केलेलं आहे. सो ही राज्यघटना भारताच्या लोकांनी भारताला
किंवा स्वतःला अर्पण केल्याचं आपल्याला इथे आढळतं. सो ही आहे तुमच्या भारताची प्रस्तावना किंवा भारताच्या राज्यघटनेचा सरनामा. यामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्या काय होत्या? एकतर याच्यात 42वी घटना दुरुस्ती 1976 याच्या माध्यमातून 3 शब्द जोडण्यात आले. कुठले कुठले? समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता. ठीक आहे. यानंतर याच्या प्रत्येक शब्दाचा जो स्पष्टीकरण होतं ते तुम्हाला इथे सांगितलं. या स्पष्टीकरणांमध्ये स्वतंत्रता, समता, न्याय, याच्याच बरोबर अधिनियमित, स्वीकृत आणि स्वतःप्रत अर्पण याचा काय अर्थ होता हेही तुम्हाला सांगितलं. आता ही प्रस्तावना झाल्यानंतर काही विशेष संदर्भ लक्षात घ्या. आणि यामध्ये हे लक्षात घ्या की काही विशेष विवाद, बघा आपली जी राज्यघटना आहे ती वेळोवेळी अनेक विवादातून गेलेली आहे. आणि अशाच प्रकारचा एक विवाद पुन्हा समोर आला जेव्हा हे म्हटलं गेलं की भारतीय राज्यघटनेचा सरनामा जो आहे हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे की नाही याबद्दल आता आपण चर्चा करूया. सी यांनी म्हटलं की सरनामा घटनेचा भाग आहे की नाही. ठीक आहे. याबद्दल जी सगळ्यात पहिली सुनवाई किंवा सगळ्यात पहिले केस विवाद समोर आला तो होता बेरुबारी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ही घटना होती 1960 ची. 1960 चा हा विवाद होता आणि यामध्ये यांनी काय म्हटलं? बेरुबारी वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये सर्वोच्च न्यायालयाने, आता हे लक्षात घ्या, एक इथे नोंद घ्या की ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस झाली होती. ओके. या केस मध्ये ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड म्हणजे कोण? सगळे वकील वर्ग. आणि युनियन ऑफ इंडिया म्हणजे भारत. ठीक आहे, भारत संघ. या केस मध्ये हे म्हटलं होतं की राज्यघटनेची व्याख्या कोण करणार. ठीक आहे. राज्यघटना म्हणजे नक्की काय? तर सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा हे सांगितलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशन इज व्हॉट जजेस सेड. राज्यघटना तीच आहे जे सर्वोच्च न्यायालय ठरवेल. आणि मग सर्वोच्च न्यायालयाने इथे हे ठरवून दिलं की प्रस्तावना सरनामा घटनेचा भाग नाही. यामध्ये यांनी काय म्हटलं? यामध्ये यांनी म्हटलं सरनामा घटनेचा भाग नाही. याला खूप व्यवस्थितपणे नोट करा. जर तुम्ही याचे नोट्स करताय, बनवताय तर याला नोट करा. या सेशन्स साठी आपण लक्ष्मीकांत, NCERT, याच्याच बरोबर सुभाष कश्यप आणि बेअर ऍक्ट या 4 पुस्तकांचा संदर्भ घेतलेला आहे. फक्त एका पुस्तकावर हे सेशन डिपेंडंट नाही, त्यामुळे तुम्हाला बरेचशा नवीन नवीन गोष्टी इथे मिळत राहतील. ठीक आहे. सो यांनी म्हटलं बेरुबारी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1960 च्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना हे म्हटलं की सरनामा घटनेचा भाग नाही. व्हॉट वॉज लॉजिक बिहाइंड, असं सर्वोच्च न्यायालयाने का म्हटलं होतं? सो सर्वोच्च न्यायालयाने याच्यासाठी हे म्हटलं होतं कारण त्यांनी म्हटलं की हा निर्णय देताना किंवा या केसचा निर्णय देताना त्यांनी अमेरिकेच्या राज्यघटनेचा संदर्भ घेतला होता. अमेरिकेच्या राज्यघटनेत प्रस्तावना किंवा सरनामा, प्रिएम्बल राज्यघटनेचा भाग नाही. आणि त्याच आधारावर आपण सुद्धा हे ठरवलं की प्रस्तावना राज्यघटनेचा भाग नाही. ठीक आहे. सो ही होती युनियन ऑफ इंडिया वर्सेस बेरुबारी ही केस 1960. यानंतर मग आलं सेकंड केस, दुसरी केस जी ऐतिहासिक विवाद याला म्हटलं जातं. हा विवाद होता केशवानंद भारती वर्सेस युनियन ऑफ इंडिया किंवा केरळ राज्य संघ. बेसिकली हे पहिले केरळ राज्य होतं, त्यानंतर हा विवाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. आता तुमच्यासाठी किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, भारताच्या राज्यघटनेचा मूलभूत संरचना जी आहे बेसिक स्ट्रक्चर, या बेसिक स्ट्रक्चरच्या सेशनमध्ये आपण सगळ्या केसेस डिस्कस करणार आहोत. अगदी शंकरी प्रसाद मामल्यापासून केशवानंद भारती मामल्यापर्यंत सगळ्या केसेस डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. त्यावेळेला याची डिटेल आपण बघणारच आहोत. पण सध्या इथे पाहूया की केशवानंद भारती हा जो विवाद होता, केशवानंद भारती
या विवादामध्ये, या केसमध्ये, ही केस कधी आली होती? 1973 मध्ये ही केस आली होती. या केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे म्हटलं होतं की प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग आहे, सरनामा राज्यघटनेचा भाग आहे. यामध्ये काय झालं? बेरुबारी वर्सेस युनियन ऑफ इंडियाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने उलटवून लावला, स्वतःचाच निर्णय यांनी बदलला. आणि मग यासाठी जो कारण दिलं होतं, यात यांनी काय म्हटलं? यात म्हटलं भाग आहे. आणि यात कारण देताना हे म्हटलं की बेरुबारी वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने काही महत्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष केल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलं. आणि त्यांनी म्हटलं की प्रिएम्बल जे आलेलं आहे, प्रस्तावना जे आलेला आहे, तो आलेला आहे उद्देश ठरावाकडून, किंवा जे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन होतं, रिझॉल्युशन कडून आलेलं आहे. आणि या रिझॉल्युशनला, या ठरावाला प्रस्तावाप्रमाणे मोशन तर्फे म्हणजे प्रस्तावासारखं संमत केलं गेलेलं आहे. हा ठराव राज्यघटना समितीमध्ये संमत झालेला आहे. आणि संमत झाल्यामुळे म्हणजे याला पूर्ण लीगल कारवाईनुसार संमत झाल्यामुळे हा सुद्धा राज्यघटनेप्रमाणेच एका कायद्याचा भाग आहे. आणि मग इकडे यांनी म्हटलं की हा राज्यघटनेचाच भाग आहे. लक्षात आलं का? यांनी म्हटलं की घटना समितीमध्ये जो उद्देश ठराव पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला होता, तो ठराव संमत करण्यात आलेला आहे. आणि संमत या शब्दाचा अर्थ असा आहे की त्याला प्रस्तावाप्रमाणे, बिल बिकम ऍक्ट याप्रमाणे संमत केलेला आहे. आणि त्यामुळे हा जो सरनामा आहे हा राज्यघटनेचा भाग आहे. आणि इथपर्यंत सर्वोच्च न्यायालय थांबलं नाही. पुढे एक तिसरी केस आली, LIC वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ही केस आली होती 1995 मध्ये. आणि या केसमध्ये 1995 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अजून स्पष्ट करून हे सांगितलं की घटनेचा सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा केवळ भाग नाही तर अविभाज्य भाग आहे. आलं लक्षात? इंटिग्रेटेड पार्ट, अविभाज्य अंग आहे. आता अविभाज्य अंग म्हणजे काय? अविभाज्य अंग म्हणजे हे की प्रस्तावनेशिवाय, सरनाम्याशिवाय राज्यघटना सर्वाइव्ह करू शकणार नाही. हे 1995च्या LIC वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये सांगितलं. पण हे सांगताना, या केसचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने अजून काही बिंदूंवर ध्यानाकर्षण केलेलं आहे. आणि हे म्हटलेलं आहे की असं असलं तरी, म्हणजे सरनामा राज्यघटनेचा अविभाज्य अंग असला तरी हे लक्षात घ्यायला हवं की पहिली गोष्ट, प्रस्तावना कोणत्याच अधिकारांचा स्रोत नाही. प्रस्तावनेकडे कोणतेही अधिकार काढून घेण्याचा किंवा कोणालाही कोणते अधिकार देण्याचा काहीही मार्ग नाही, किंवा त्यांच्याकडे स्वतःकडे कुठलीही पॉवर नाही. या दोन गोष्टी इथे यांनी सांगितलेल्या आपल्याला आढळतात. आता तिसरा विवाद हा होता की जर प्रस्तावना कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे, जर सरनामा राज्यघटनेचा भाग आहे, तर याला देखील घटना दुरुस्तीद्वारे बदलता येईल का? तर या विवादावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की आर्टिकल 368 अनुच्छेद 368 मध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार जशी घटना दुरुस्ती संविधानात किंवा घटनेत करता येते तशीच घटना दुरुस्ती प्रिएम्बल मध्ये देखील करण्यात येईल किंवा करता येईल. आणि मग तुम्ही बघता की 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये जे 3 शब्द ऍड केले गेले, सामाजिक, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता, या तीनही शब्दांना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे किंवा त्या घटना दुरुस्तीला मान्यता बेसिकली मिळालेली आहे. सो हा टॉपिक जो होता हा होता भारतीय घटनेचा सरनामा. यावर आपण पूर्णतः डिस्कशन केलेलं आहे. आता यावर येणारे प्रश्न काय काय असतात ते बघा. पहिली गोष्ट, काही शब्द जे घेतले गेले ते कुठून घेतले गेले? तुम्हाला आता सेशन मध्ये सांगितलं फ्रेंच रिव्होल्युशन, रशियन रिव्होल्युशन, बरोबर आहे. यानंतर किती तारखा नमूद केलेल्या आहेत तेही तुम्हाला सांगितलं. जे प्रश्न असतात ते असतात की घटनेचा भाग नाही, कोणती केस? बेरुबारी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ओके. घटनेचा भाग आहे, कोणती केस? केशवानंद भारती विवाद 1973. घटनेचा अविभाज्य भाग आहे, कोणती केस? LIC वर्सेस युनियन ऑफ इंडिया.
ठीक आहे. घटनेत दुरुस्त सरनाम्यामध्ये घटना दुरुस्ती करता येईल की नाही येणार? येईल. कशी करता येईल? 368 च्या प्रक्रियेनुसार. आलं लक्षात? सो दिस इज आवर टॉपिक टुडे. आज आपण या टॉपिकवर सखोल परीक्षेयोपयोगी चर्चा केलेली आहे. मिथिल IAS अकॅडमीचे पुढचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी या चॅनलला कनेक्टेड राहा. जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, ज्यांना खरंच अभ्यासाची गरज आहे आणि ज्यांना खरंच योग्य मार्गदर्शनाची किंवा राज्यव्यवस्थेची काही संकल्पना लक्षात येत नाहीत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.